नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण अर्थशास्त्र या विषयावरील पोलीस भरती सराव प्रश्नसंच 4 हे पाहणार आहोत। ही सिरीज दररोज 11 वाजता अपलोड केली जाईल। प्रश्न क्रमांक 1, आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 ऑस्बर्न अर्कल स्मिथ, पर्याय क्रमांक 2 माउंटबॅटन, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्बर्न अर्कल स्मिथ। प्रश्न क्रमांक 2, भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 1949, पर्याय क्रमांक 2 1950, पर्याय क्रमांक 3 1947 आणि पर्याय क्रमांक 4 1951। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1950। प्रश्न क्रमांक 3, LICची स्थापना डॅश डॅश रोजी झाली? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 1 सप्टेंबर 1956, पर्याय क्रमांक 2 1 सप्टेंबर 1964, पर्याय क्रमांक 3 1 सप्टेंबर 1955 आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 सप्टेंबर 1956। प्रश्न क्रमांक 4, आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती चपळकर, पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 लोकहितवादी आणि पर्याय क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी। प्रश्न क्रमांक 5, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 1935, पर्याय क्रमांक 2 1947, पर्याय क्रमांक 3 1950 आणि पर्याय क्रमांक 4 1925। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1935। प्रश्न क्रमांक 6, नाबार्ड पुनर्वित्त पुरवठा खालीलपैकी कोणाला करत नाही? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 राज्य सहकारी बँका, पर्याय क्रमांक 2 प्रादेशिक बँका, पर्याय क्रमांक 3 जिल्हा मध्यवर्ती बँका आणि पर्याय क्रमांक 4 राज्य भूविकास बँका। प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हा मध्यवर्ती बँक। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा नियोजन समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? पर्याय क्रमांक 1 पालकमंत्री, पर्याय क्रमांक 2 जिल्हा परिषद अध्यक्ष, पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी आणि पर्याय क्रमांक 4 मुख्यमंत्री। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी। प्रश्न क्रमांक 8, WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 संपत्ती, पर्याय क्रमांक 2 आरोग्य, पर्याय क्रमांक 3 शिक्षण आणि पर्याय क्रमांक 4 रोजगार। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोग्य। प्रश्न क्रमांक 9, भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 1969, पर्याय क्रमांक 2 1974, पर्याय क्रमांक 3 1980 आणि पर्याय क्रमांक 4 1991। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1980। प्रश्न क्रमांक 10, सेज चे विस्तारित रूप काय आहे? पर्याय पहा। पर्याय क्रमांक 1 स्मॉल इकॉनॉमिक झोन, पर्याय क्रमांक 2 सोशल इकॉनॉमिक झोन, पर्याय क्रमांक 3 स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि पर्याय क्रमांक 4 सर्व्हिस इकॉनॉमिक झोन। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पेशल इकॉनॉमिक झोन। प्रश्न क्रमांक 11, बुल्स अँड बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 संगणक, पर्याय क्रमांक 2 शेअर बाजार, पर्याय क्रमांक 3 पोलीस आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही।
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेअर बाजार. प्रश्न क्रमांक 12. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष कर, पर्याय क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर, पर्याय क्रमांक 3 यापैकी सर्व आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष कर. प्रश्न क्रमांक 13. भारतात औद्योगिक विकासासाठी कर्जपुरवठा करणारी शिखर संस्था कोणती? पर्याय क्रमांक 1 SBI, पर्याय क्रमांक 2 IFCI, पर्याय क्रमांक 3 FCI आणि पर्याय क्रमांक 4 IDBI. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 IDBI. प्रश्न क्रमांक 14. केंद्र व घटक राज्यांचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडण्यात येते? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोकसभा, पर्याय क्रमांक 2 विधानसभा, पर्याय क्रमांक 3 लोकसभा व विधानसभा आणि पर्याय क्रमांक 4 राज्यसभा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकसभा व विधानसभा. प्रश्न क्रमांक 15. डॅश डॅश गरिबी ही समावेशक संकल्पना आहे. पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 निरपेक्ष, पर्याय क्रमांक 2 सापेक्ष, पर्याय क्रमांक 3 शहरी आणि पर्याय क्रमांक 4 ग्रामीण. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निरपेक्ष. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अस्तित्वात आला? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 2 फेब्रुवारी 2006, पर्याय क्रमांक 2 12 फेब्रुवारी 2007, पर्याय क्रमांक 3 2 फेब्रुवारी 2008 आणि पर्याय क्रमांक 4 12 फेब्रुवारी 2009. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 फेब्रुवारी 2006. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नंदकिशोर सिंह, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर विजय केळकर, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर C रंगराजन आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर YV रेड्डी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंदकिशोर सिंह. प्रश्न क्रमांक 18. जीएसटीचे शिल्पकार कोण आहेत? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 सरदार सिंग, पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर मनमोहन सिंग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 19. नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 1 जानेवारी 2014, पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 2015, पर्याय क्रमांक 3 1 जून 2014 आणि पर्याय क्रमांक 4 1 जानेवारी 2015. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 जानेवारी 2015. प्रश्न क्रमांक 20. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पिवळी, पर्याय क्रमांक 2 केशरी, पर्याय क्रमांक 3 लाल आणि पर्याय क्रमांक 4 पांढरी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिवळी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.